फेस्टिवल 2025 के तीसरे दिन का एक क्विक शेड्यूल लद्दाख टॉक्स एंड क्वेश्चन एंड आंसर सेशन बाय कसं काय मंडळी, तुम्हाला माहितीच आहे मी आलोय लेह लद्दाखला आणि हा माझा जो प्लॅन आहे तो अचानक सडनली झालेला आहे। 21 तारखेला मी या लेह लद्दाखच्या फेस्टिवलची स्टोरी बघितली होती आणि त्याच्यानुसार मी त्याच दिवशी संध्याकाळी फ्लाईट बुक करून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता लेहमध्ये पोहोचलोय आणि लेहला आल्यावरती खूप छान असं स्वागत केलेलं आहे आणि हे फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट केलेले सगळे पब्लिक आहे। या इकडे आजा आजा इधर आजा इधर आजा काय करना एक मिनट वैसे वैसे हाँ अभी एक हाई करना हाय वेलकम टू लद्दाख वेलकम मस्त आहे की आपलं असं लद्दाखमध्ये स्वागत झालेलं आहे आणि लद्दाख एअरपोर्टला आल्या आल्या खूप छान असं स्वागत केलेलं आहे आणि लद्दाख फेस्टिवल बद्दलचं एक खूप छान बुकलेट पण त्यांनी दिलेलं आहे आणि लद्दाखमधील हा पहिला दिवस ज्या पहिल्या दिवसामध्ये आम्ही आमचं अकोमोडेशन केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं साईट सीनसाठी बाहेर फिरलो। ॲक्च्युली पहिल्या दिवशी जास्त काही ॲक्टिव्हिटीज करायच्या नाहीत किंवा इथं आल्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सिम कार्ड घेणे। तर प्रीपेड सिम चालतंय, पोस्टपेड किंवा आपलं रेग्युलर सिम कार्ड चालत नाही, त्यामुळे आल्या आल्या पहिल्यांदा तुम्ही इथं प्रीपेड सिम कार्ड घ्या जे तुम्हाला तिथंच ॲक्टिव्ह करून दिलं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लेह जे ठिकाण आहे ते साधारण 11,480 फुटावर असल्यामुळं इथं आपल्याला श्वास घेणं किंवा दम लागणं किंवा असं डोकं दुखणं किंवा स्काल्प दुखणं हे प्रकार होतात आणि नॉर्मली मला तर तसा काय प्रकार अजून झालेला नाही किंवा त्रास जाणवला नाही। पण डायमॉक्स म्हणून एक औषध आहे ते तुम्ही इथं आल्यानंतर घेतलं पाहिजे किंवा सोबत तर ठेवलं पाहिजे। जर त्रास झाला तर तुम्ही ते घ्या, नाही झाला तर काही गरज नाही, पण त्या वातावरणात ॲडॉप्ट होण्यासाठी साधारण 1 दिवस तरी द्या। त्याच्यासाठी तुम्ही जास्त ॲक्टिव्हिटी न करणे किंवा पहिल्या दिवशी येऊन हलकंसं इकडे तिकडे फिरा, हलकंसं जेवा, पाणी पित राहा, ह्याच्याने तुम्हाला या वातावरणात ॲडॉप्ट व्हायला चांगली मदत होईल। आणि मला तर काही त्रास झाला नाही त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी म्हणजे जास्त फिरलो नाही पण पहिला दिवस चांगला एन्जॉय केला। कारण तुम्हाला माहितीच आहे मी खास या ठिकाणी द लद्दाख फेस्टिवलला आलोय त्यामुळं लद्दाख फेस्टिवल आम्ही एन्जॉय केला आणि त्या ठिकाणी ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या किंवा जो काही प्रोग्राम होता तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। पण ओव्हरऑल एक माझा एक्सपिरियन्स लेह लद्दाखच्या पहिल्या दिवसाचा म्हणाल तर एकदम छान आहे। मला कोणताही त्रास झाला नाही किंवा एक म्हणतो की किंवा तुम्ही ऐकलं असेल किंवा लेह लद्दाखला असं होतं तसं होतं, पहिल्या दिवशी डोकं किंवा ऑक्सिजन मिळत नाही वगैरे वगैरे, ते काही जणांच्या बाबतीत ते ठीक असेल पण सगळ्यालाच होतं असं नाही। त्यामुळं ते डायमॉक्स जे औषध आहे ते तुम्ही आल्यानंतर घ्या, जर त्रास वाटत असेल तर ते घेतलाच पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही या वातावरणात ॲडॉप्ट व्हा। खूप छान इथलं सुंदर वातावरण आहे आणि लोक तर खूप छान आहेत। कारण मी एअरपोर्टला आल्या आल्याच बरेच जण बोलायला लागले किंवा असं वेलकम पण केलं, त्यामुळे खूप छान वाटलं। आणि हा लद्दाखचा पहिला दिवस किंवा पहिला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा। Carries the promise of a connection. A warm welcome to the second day of Ladakh Festival 2025.
patriotism. Hats off to every individual, every soldier of Ladakh Scouts. So ladies and gentlemen, please welcome with a warm applause the second band of Ladakh Scouts. She can mula 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 water. I can dance, she can sing with the ball. Oh my Lord. Gula mula water. Gula mula water. Gula mula water. Gula mula water. Sit ya. Gula mula water. Gula mula Sama nyampo hele. Degiri sosi jaldo, wishana fosil sil, mai pomongera, tegila momena. भेटूयात लडाखच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.